की ते भाजप यायला पाहिजे होती पण लोकांनी चुकीचं मत देऊन काहीतरी द्वेष निर्माण आता राम मंदिर इतकं तयार केलेलं आहे तर त्यांना ते काहीच त्याचं हे नाही केलं, सगळ्यांनी विरोध केला. हे काय प्रकार आहेत? बिंग हिंदू मला खूप वाईट वाटतंय. 400 नाही झालं पहिलं काल निघाले तसं म्हटलं तर, परंतु एक्सपेक्टेड होतं बाकीचं पण सीटमध्ये पण BJP यायला पाहिजे होतं. कामडं त्यांनी मोदी गव्हर्नमेंटने काय काम केलेले ते बघितलं तर खूप आम्ही बिंग हिंदू मला खूप वाईट वाटतंय. 400 नाही झालं पहिल्या गोष्टी. अजून एक काल मी बघत होतो निकाल दुपारी, मला इतकं वाईट वाटलं, जीवनामध्ये खूप वाईट वाटलं. 500 वर्षात न घडणारी घटना, मंदिर राम मंदिर मोदींनी बनवून दिला, तिथलं एक MP सीट आम्ही राखू नाही शकत नाही. इतकं मोठं धक्का आहे ते. बाकी सगळं महाराष्ट्रामध्ये ठीक आहे, सीट कमी आला हे आला ते इट्स इंटरनल प्रॉब्लेम होतं, ते इंटरनल प्रॉब्लेम होतं, ती मान्य करतो. परंतु कुठं मंदिर बांधले तिथं, आणि तेच उदाहरण बघा काश्मीरमध्ये इतकं छान इलेक्शन झाली, इतकं ओपनमध्ये इलेक्शन झाली. दॅट इज द वन ऑफ द ग्रेटेस्ट अचिव्हमेंट ऑफ मोदी सरकार. 370 कलम हटवून ते काश्मीरमध्ये काय व्होटिंग झाली, इतकं मेजॉरिटीनं व्होटिंग झाली. दॅट इज वन ऑफ द बिगेस्ट अचिव्हमेंट ऑफ मोदी गव्हर्नमेंट. आणि महाराष्ट्रामध्ये जे सीट कमी आली BJPचे ते आपलं इंटरनल ह्याच्यामुळे इगोमुळे, आणि मेन हिंदुत्व एकत्र आलं नाही. एकच स्टेटमेंट बोलायचं असेल, हिंदूंनी एकत्र यायला पाहिजे होतं. आपापलं फॅमिली इश्यूज बाहेर काढून, इगो बाहेर काढून. हे लोकसभा इलेक्शन होता, MLA नव्हता. MLAमध्ये असं झालं असतं तर आम्हाला वाईट वाटलं नसतं. देश पुढं घेऊन हे घेतले असते. उद्धव ठाकरे स्वतःचं बघितले, शरद पवार साहेब स्वतःचं बघितले, देशाचे कोणी बघितले नाही. एक त्यांनी उदाहरण सांगू दे. शरद पवार इतकं जुनी माणूस आहे, इतकं ओळख आपलं, इतकं आम्ही पैदा होत पक्ष अगोदरपासून ते राजकारण करतात. एक तरी आपलं महाराष्ट्रासाठी, एक तर आपल्या हिंदूंसाठी त्यांनी काहीतरी केलं असतं तर त्यांना ओपन चॅलेंज करेन मी, त्यांनी दाखवू दे आपल्याला. मोदींनी मी 100 तुम्हाला सांगू शकतो. BJP गव्हर्नमेंटने काय केलं मी हिंदूंसाठी म्हणतो. का म्हणजे आपलं हिंदू राष्ट्र आहे, आम्ही हिंदू आहे. हिंदुस्थान सोडलं की आपल्याला कुठं पण आपलं किंमत नाही आहे. मेन महत्त्वाचे आपलं हिंदूंसाठी बघून, बाकी त्यांनी चुकी असेल मी मान्य करेन, परंतु हिंदूंसाठी त्यांनी काय केलेलं त्याच्यासाठी मला सपोर्ट करायला पुण्याच्या बाबतीत काय प्रतिक्रिया म्हणतो? खरंच पुण्यासाठी पण अजून मी एक्सपेक्टेड होतं. आपलं शिरूरचं मला एक्सपेक्टेड होतं BJP यायला, म्हणजे राष्ट्रवादी मोदी सपोर्टेड होतं तिथं. त्यांनी माझे ह्याचे मला खूप चान्सेस 100%. अजून एक कमीत कमी 5 सीट तरी ॲड व्हायला पाहिजे होतं माझं म्हणणं, पर्सनल ओपिनियन. का माहिती का, हे आपलं 5 मोदीने ॲड झालं असतं तिथं. काय आता सिच्युएशन आहे, मला खूप अजून एक वाईट म्हटलं तर लास्ट टाईमला 303 सीट आले होते मोदी फक्त BJP गव्हर्नमेंटचे. आत्ता ॲटलिस्ट 270 तरी आलं असतं ना, त्यांनी इंडिपेंडेंटली काही पण मोठं डिसिजन घेतले असते. आत्ता त्यांनी काहीतरी छोटंसुद्धा कुठलं पण ह्याला एक साईन करायला सुद्धा त्यांनी 10 लोकांनी त्यांना ऑब्जेक्शन काढतील, काम होईल. परंतु आता 10 वर्षात किती स्पीडनी काम झालं आहे. स्पीड येणार नाही कामाला, बिलकुल होणार नाही मला असं म्हणणं आहे. आणि महत्त्वाची आता पुण्यामध्येच एक उदाहरण सांगायचं, मेट्रो. मी आता 25 वर्षाला पुण्यामध्ये आहे. मागच्या 15 वर्षात मी बघितलो काही डेव्हलपमेंट 0 होतं, परंतु मागच्या 7-8 वर्षात मी मेट्रो ओपनिंग करायचं इनॉग्रेशनसुद्धा बघितलो. मी त्याच्यामध्ये फिरून पण आलो. माझं हे पुण्य आहे मी असं मानतो. माझं अगोदरचे पिढी आणि नंतरचे पिढी काय करतील देवाला माहिती, परंतु मी इनॉग्रेशन पण बघितलो मेट्रोची. हे चान्स फक्त आणि फक्त मोदी गव्हर्नमेंट आणि BJP गव्हर्नमेंटने दिले, हे माझं म्हणणं. आणि पुण्याच्या व्यक्तिगत काय सांगाल, निकाल कसा होता? मी तेच म्हणतो ना, खूप चांगलं आहे. खरं म्हटलं तर मोहोळ साहेबांचं सुद्धा ओव्हरऑल त्यांनी, मी महापालिकामध्ये होते तेव्हा मी थोडं त्यांचं काम बघितलेलं आहे. ठीक आहे, जास्त त्यांना चान्स कमी मिळाला, ॲक्च्युली टाईम ड्युरेशन कमी मिळाला. त्यांनी काय त्यांचं लिमिटेशन्स होते त्याच्याबद्दल त्यांनी काम केलेली आहे. आत्ता त्यांना चान्स जास्त आहे, त्यामुळे सेंटरमध्ये त्यांचं गव्हर्नमेंट आहे, करतील मग आता 101% माझा विश्वास आहे. दंगेकरांच्या पराभवामागं काय कारण असू शकतं? काय म्हणले? दंगेकरांच्या पराभवामागं नाही काही ते इंटरनल राजकारण का माहिती का, हिथं पण गटबाजी होती. त्यांना किती सपोर्ट आणायचं खाती किती प्रयत्न करत होते लोक, तेवढंच लोक त्यांना मागं हटवायसाठी त्यांचं, माझं असं ओपिनियन आहे. आणि माझं एक फीडबॅक होतं, चान्सेस 50-50 होतं ॲक्च्युली कॉम्पिटिशन. मला ॲक्च्युली महाराष्ट्र येतील म्हणून पण डाऊट होतं. तरी नंतर आपल्याला कळालं त्यांचं आतमध्ये गुटबाजी, कोणतरी इंटरनल त्यांचं कॉर्पोरेटर्स काहीतरी प्रॉब्लेममुळे काँग्रेसला मत कमी पडलं, म्हणून हे आपल्याला जिंकून पाहिजे होती. आमच्या हिशोबाने भाजप यायला पाहिजे होती, कारण की खूप ह्याच्यावर चर्चा बी होती TV वर पण आणि ह्याच्या निकालवर पण. पण सगळ्यांची अपेक्षा तशी होती
पण ॲक्च्युली लोकांनी जे पाहिजे तसं मत दिलं नाही आणि हे नाही, कारण काम करणारं मनुष्य तेच आहे. तुमचे राहुल गांधी आहे, पण ते काम इतकं करू शकणार नाही. तर त्यामुळे त्याचं माझ्या हिशोबाप्रमाणे माझं मत आहे की ते भाजप यायला पाहिजे होती, पण लोकांनी चुकीचं मत देऊन काहीतरी द्वेष निर्माण आता राम मंदिर इतकं तयार केलेलं आहे, तर त्यांना ते काहीच त्याचं हे नाही केलं, सगळ्यांनी विरोध केला. हे काय प्रकार आहेत नाही का? आज जेव्हा नव्हते तेव्हा लोक हे रथ काढत होते, हे करत होते, तिथं हे करत होते, राम मंदिर बांधण्यासाठी प्रयत्न करायला प्रयत्न केला कितीतरी, आणि एक पण पैसा सरकारी तिजोरीतून घेतलेला नाही. ते सगळे पब्लिकनी केलेलं आहे, बाहेरच्या लोकांनी केलेलं आहे आणि त्यांनी एवढं लोकांनी समजलं नाही. आज भारत 3ऱ्या नंबरवर आहे देशात. मोदींना मत देण्यासाठी आता हे लोक हे केलेलं आहे का? 70 वर्षात देशाचं किती नुकसान केलेलं आहे. देशाचं कर्जबाजारी केलं होतं, ते सगळं कर्ज चुकवून यांनी पुढं आणलेलं आहे. याच्यात एक पण भ्रष्टाचारी झालेला आहे का? आत्तापर्यंत जेवढे हे आहे ते मोदी सरकारच्या 10 वर्षाचा याचा कार्यकाळ कोणी हे केलेलं नाही आहे. तर म्हणजे 99% एखादं तो तर कोणी हे नाही करत, पण यांच्यात 50%पेक्षा जास्त आहेत. मी तर म्हणतो जास्तच आहेत. आणि पुण्यामध्ये काय वातावरण वातावरण आता हे शांत झाले, कारण की जे झालं ते ज्यांना पाहिजे ते चुकीचं आहे ते असं समजूनच गप्प आहे. पुणे सरकार बी तसंच आहेत की निवडून पुण्यामध्ये मोहर आलेले आहेत. मोहर पाहिजेच होते, कारण की आपल्याला 400 करायचे होते. तर त्यामुळे भले धंगेकर एक नंबरचा मनुष्य आहे, काम करणारा मनुष्य आहे, बोलणारा मनुष्य आहे, पण आपल्याला भाजप पुढं आणायचं होतं, काँग्रेस पुढं नाही. मी म्हणत नाही, हे फारच उत्तम मनुष्य आहेत धंगेकर, म्हणजे काम करणारा मनुष्य आहे. भाजपकडून मत आले का? म्हणजे भाजपमुळेच निवडून आले असं म्हणतो. हां, भाजपमुळे त्यांनी काही त्यांचे स्वतःचं काही काम केलेलं नाही आहे इतकं की मी हे काम करून दाखवलेलं आहे. महापौर असताना काही कामं विकास कामं इतकं काही कोणी म्हणत नाही की यांनी आमचं चांगलं काम करून दिलं, पण धंगेकरचं नक्की म्हणेल की आमच्या तर्फेने त्यांनी बरेच हेल्प केलेली आहे. कसबा पेठमध्ये म्हणा, काही इतर कोणी कुठल्याही एरियामध्ये त्याचा भेदभाव ठेवलेला नव्हता. काय वाटतं मग आता मोळ निवडून आले तर विकास कामं करतील पुण्याची विकास कामं करतील मोळ आता निवडून आले ते नाही सांगता, कारण ते तर लोकसभाचं हे आहेत ना निवडणूक, त्या हे काही आमदार का नगरसेवकचं काम आहे. त्यामुळे ते त्याचं काय हे काम करणार की नाही हे मला बोलता येणार नाही. म्हणजे मग पुण्याचा निकालावर तुमची प्रतिक्रिया काय? निकालाबद्दल अपेक्षापेक्षा कमी आल्यानंतर म्हणजे मिलीजुलती सरकार होणार, त्याचं प्रत्येकाचं मत घेतलं जाणार. हे पहिलं काय, जर मेजॉरिटी आले असेल तर त्यांनी निर्णय त्यांनी स्वतः घेतला असतं. हे ऑपोजिशन होणार, विरोध होणार प्रत्येक गोष्ट, आणि ते सगळं काम लांब होणार. वेळ लागणार की जो काम त्यांनी डिसिजन ऑन द स्पॉट घ्यायची तयारी आहे मोदी सरकारची. डिसिजन जे बी घेतलेलं आहे ते व्यवस्थित घेतलेलं आहे आणि टाईम पर घेतलेलं आहे. हे बाकीची सरकार एवढे होती, मनमोहन सिंग सरकार किंवा दुसरं कोणी आणखीन जे काँग्रेसमधले होते, त्याची एकदम पॉवर नाही आहे, योग्य इम्प्रेशन नाही आहे. बाहेरच्या देशात सुद्धा गेले तरी मोदीचा जितका मान आहे तेवढं हे नाही आहे. यांची सरकार फक्त पैसे 25 माणसं बरोबर घेऊन जाणार, हे करणार. मोदी सरकारने तसं केलेलं नाही. स्वतःच्या पैशांनी चहा घेतलेला आहे, स्वतःच्या पैशांनी हे केलेलं आहे. ते सगळे विसरून गेलेले आहेत की त्यांनी कधी लिंबू पाणी उपवास करत होते कितीतरी दिवसचे, आणि लिंबू पाणीच घेत होते. कुठलंही त्यांच्या म्हणजे सरकारीचं गैरफायदा घेतलेला नाही. होती की मोदींनी 400 पार करायला हवे होते, जरूर करायला पाहिजे होते. त्यांनी त्यांच्या फॅमिलीसाठी सुद्धा कोणाला केलेलं नाही, त्यांच्या नातेवाईकाला सुद्धा कोणाला सपोर्ट केलेला नाही. हे लोकांनी सगळे पैसे हे तिजोरी भरलेले आहेत. थँक्यू.